न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये न्यायासाठी उपोषणाचा 11वा दिवस, प्रशासनाविरोधात तीव्र संताप। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोरी येथे मिळकत प्रकरणी न्याय मिळावा यासाठी निलेश भावसार यांनी अमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा 11वा दिवस आहे। अद्याप कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या विचारपूससाठी भेट दिलेली नाही। या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा दुर्लक्षाचा निषेध नोंदवण्यात आला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्याकडून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय। प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। नमस्कार, बघू शकतो आपण आज या ठिकाणी 11वा दिवस आहे। अजूनही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी भेट द्यायला आलेला नाहीये। म्हणजे या प्रशासनाला या ठिकाणी जे उपोषण कार्यकर्ते जे आहेत हे मरायची वाट बघता की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह थेट नाशिक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीओनाच वाटतो। या ठिकाणी महसूल विभागाचे आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर 11 दिवसापासून ही व्यक्ती या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे आणि हे प्रशासन कुठल्या तरी बिळामध्ये जाऊन झोपेचं सोंग घेत आहे। तरीही आमचं या महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। या ठिकाणी लोकशाही जिवंत आहे का, म्हणून आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे। जर लोकशाही जिवंत असती तर या ठिकाणी 11 दिवस हा माणूस या ठिकाणी उपोषण करायची वेळ आली नसती। आणि हे पैसे खाणारं सरकार आहे, हे प्रशासन देखील हे नीच प्रशासन आहे, निर्लज्ज प्रशासन आहे। या प्रशासनाचा आम्ही जाहीररित्या सगळ्यात प्रथम निषेध करतो आणि यांना आम्ही जाहीरपणे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने जाहीरपणे पाठिंबा देखील देतो। येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जर या प्रश्नाकडे जर गांभीर्याने विचार केला नाही तर आमच्याकडून त्यांना थेट इशारा देण्यात येईल। आमच्याकडून जर तीव्र स्वरूपाचं आंदोलन जर छेडलं तर या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्वतः जबाबदार असतील आणि यांच्याकडे सगळा आदेश असताना यांना अडचण काय आहे, यांची जर मोठी अडचण असेल त्यांनी सांगावा की आम्हाला अशी अडचण आहे, ते समोर येऊन हे करावा। जर यांच्या जीविताला जर काही कमी जास्त झाल्यास हे स्वतः जबाबदार असतील। निलेश भावसार यांनी प्रशासनाकडे अर्ज आणि आवश्यक पुरावे सादर केले असतानाही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। उद्या माझ्या काही जीवाला कमी जास्त झाल्यास याला टोटली विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहणार आहे। या संदर्भात मी मागील 3-4 वर्षापासून माझा हे 4थं आमरण उपोषण असून मी मागच्या 3 आमरण उपोषण केलेले आहे। त्यातही मला आश्वासनांशिवाय काहीच मिळालेलं नसून यावेळी तरी पुराव्यांच्या आधारावर झेडपी प्रशासन निर्णय घेणार का? कारण झेडपी प्रशासनाने 11 बेकायदेशीर नावं रद्द करा असा आदेश असताना 12वे नाव वारसदार श्री नवनाथ निंबाजी महाले यांची वारस नोंद कमी करून ग्रामसभेच्या ठरावाला काही किंमत आहे का नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे। त्यामुळं आता तरी जिल्हा परिषद प्रशासन पुराव्याच्या आधारावर निर्णय घेतात का मला आश्वासनांचं गोड गाजर दाखवून माझं उपोषण संपवणार याची उत्सुकता आहे। धन्यवाद। त्र्यंबकेश्वर परिसरातील या मिळकत प्रकरणाचा योग्य निर्णय मिळेपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे। या उपोषणामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्थानिक प्रशासनाने त्वरित या प्रकरणाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे।